नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनेमिक्स मध्ये आज एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी घेऊन आलोय. तो म्हणजे एन्थाल्पी चेंज किंवा एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम. बरेचसे प्रश्न सीईटी मध्ये असो किंवा बोर्डामध्ये असो एन्थाल्पी चेंजवर डायरेक्टली विचारले जातात. स्टेटमेंट बेस असतात, न्यूमेरिकल बेस असतात किंवा रिलेशन बेस क्वेश्चन असतात. तर आजचा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट असणार आहे स्टुडंट. शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्हाला जॉईन राहायचं आहे. बघूया एन्थाल्पी चेंज म्हणजे काय असतं. तर एन्थाल्पी म्हणजे काय असेल, तर कोणत्याही सिस्टीमनं जे हीट कंटेंट केलेलं असेल किंवा त्या सिस्टीममध्ये जे काही हीट असेल, दॅट हीट इज कन्सिडर्ड ॲज एन्थाल्पी. आणि एन्थाल्पीचा सिम्बॉल आपल्याला दिलेला आहे एच. एच म्हणजे हीट साठी आपल्याला दिलेला असेल, ठीक आहे. आणि ज्यावेळेस सिस्टीम स्वतःमध्ये बदल घडून आणते स्टुडंट, त्यावेळेस या एन्थाल्पीमध्ये काय होत असतो, चेंज होत असतो. ज्यावेळेस सिस्टीमची स्टेट काय होते, चेंज होते. आणि म्हणून एन्थाल्पीला स्टेट फंक्शन सुद्धा म्हटलं जातं. चला बघूया आपण. ओके, चेंज इन एन्थाल्पी काय असतं, ठीक आहे. तर मी आताच तुम्हाला बोललो की एन्थाल्पी जे आहे, एन्थाल्पी हे कोणतं फंक्शन आहे. सो एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. एन्थाल्पी हे कोणतं फंक्शन असणार आहे, तर कोणतं फंक्शन असणार आहे स्टुडंट, स्टेट फंक्शन असणार आहे. कोणतं फंक्शन असणार आहे, स्टेट फंक्शन. आणि त्यामुळं आपण ज्यावेळेस डेल्टा एच घेतो त्यावेळेस काय असणार आहे, H2 मायनस काय असणार आहे, H1. म्हणजेच काय, फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी. चला जाणून घेऊया आपण की एन्थाल्पी चेंज काय प्रकार असतो. अगोदर एन्थाल्पीचं जे इक्वेशन आहे ते समजून घेऊ स्टुडंट आपण. कोणत्याही सिस्टीमची जी एन्थाल्पी असते, एन्थाल्पी इज नथिंग बट द सम ऑफ इंटरनल एनर्जी सिस्टीम अँड पीव्ही टाईप वर्क. हा कशाचा, एन्थाल्पीचा काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर की नाही. सिस्टीमचा आपण बघतोय, यू म्हणजे काय असेल, इंटरनल एनर्जी असेल. आता एन्थाल्पी हे कोणतं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. त्यामुळे मी काय लिहू शकतो स्टुडंट, H1 इज इक्वल टू काय घेऊ शकतो, U1 प्लस P1 आणि काय घेऊ शकतो, V1. आणि त्यानंतर H2 इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, U2 प्लस काय घेऊ शकतो, P2 आणि काय घेऊ शकतो, V2 आपण घेऊ शकतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर बघायचं आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय करणार आहोत आपण, कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला बघायचं असतं. तर कॉन्स्टंट प्रेशर मध्ये काय असतं, P1 इज इक्वल टू काय असतं, P2 इज इक्वल टू काय असेल, P. जिथं प्रेशर जे आहे इनिशियल आणि फायनल काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि त्यामुळं मी H1 ची काय म्हणजे इक्वेशन लिहू शकतो, H1 साठी U1 प्लस काय घेऊ शकतो, PV1. आणि H2 साठी काय इक्वेशन घेऊ शकतो स्टुडंट, मी U2 प्लस काय घेऊ शकतो, PV2 घेऊ शकतो. तर एन्थाल्पी ही कोणत्याही प्रोसेससाठी फार इम्पॉर्टंट असते. आणि एन्थाल्पीवरून आपल्याला एनर्जी जी आहे, जो एनर्जी चेंज आहे, जो एन्थाल्पी चेंज आहे, तो कॅल्क्युलेट करायला काय होते स्टुडंट, आपल्याला हेल्प होते, बरोबर की नाही. स्टुडंट आता आपल्याला काय करायचंय, डेल्टा एच, डेल्टा यू आणि डेल्टा एन जी मध्ये काय करायचंय, रिलेशन जे आहे ते आपण इस्टॅब्लिश करणार आहोत. सर्वात अगोदर डेल्टा एच जे आहे ते काय आहे ते आपण आता काय करू, समजून घेऊ. ते इक्वेशन आपल्याला काय करायचं, इथं इस्टॅब्लिश करायचं आहे. सो डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे, H2 मायनस काय असणार आहे बेटा, H1 असणार आहे. H2 मायनस काय असेल, H1. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा एच मध्ये H2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, U2 मायनस PV2 असणार आहे, बरोबर की नाही. आणि इथे काय करणार आपण, मायनस U1 मायनस काय घेणार, PV1. कारण की प्रेशर आपण काय ठेवलंय बेटा, कॉन्स्टंट ठेवलंय, बरोबर की नाही. ठीक आहे, मग आपण काय करणार याला, इथे काय घेऊ शकतो, U2 मायनस काय घेऊ शकतो, U1 मायनस मायनस काय होईल, प्लस PV2 मायनस काय घेऊ शकतो, PV1 घेऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहे U2 मायनस U1 काय असतं, डेल्टा यू. यातनं P कॉमन येणार, बरोबर की नाही. आणि V2 मायनस V1 काय असतं, डेल्टा व्ही असतं. म्हणजेच डेल्टा एच जो आहे बेटा, मी याचा फॉर्म्युला काय कन्सिडर करू शकतो, की डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार बेटा, डेल्टा यू प्लस काय असेल, पी डेल्टा व्ही असेल, बरोबर की नाही. आता आपण जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल, तिथं आपण काय केलेलं आहे, वी नो दॅट ओके, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ओके, ऍट कॉन्स्टंट प्रेशर क्यूपी इज इक्वल टू काय असतं बेटा, डेल्टा यू प्लस काय असणार आहे, पी डेल्टा व्ही असतं, बरोबर आहे की नाही. सो देअरफॉर मी असंही लिहू शकतो, डेल्टा एच इज इक्वल टू काय घेऊ शकतो, क्यूपी सुद्धा मी काय करू शकतो, इथं कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, तर हा इक्वेशन आता आपल्याला इथं मिळालेला आहे. हा फर्स्ट इक्वेशन आहे आणि हा काय असणार आहे, सेकंड इक्वेशन असणार आहे. पुढे पण आपल्याला एक इक्वेशन काय करायचं, इस्टॅब्लिश करायचं आहे, ज्याच्यामध्ये डेल्टा एन जे आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर बघा इथं लक्षात घ्यायचंय तुम्हाला, ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. तुम्ही असंही म्हणू शकता, एन्थाल्पी चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज द सम ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. कॉन्स्टंट प्रेशरला जी हीट एक्सचेंज होते त्याला आपण क्यूपी म्हणतो, विच इज ऑल्सो इक्वल टू डेल्टा एच असणार आहे. ते काय असणार आहे, डेल्टा एच असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया स्टुडंट. आता आपण आपल्याला काय करायचं आहे, की डेल्टा एन जी मधलं रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. तर डेल्टा एच इज इक्वल टू काय घेतलं बेटा आपण, डेल्टा एच इज इक्वल टू काय घेतलंय, डेल्टा यू प्लस काय घेतलंय, पी डेल्टा व्ही. मी आता याला कसं लिहू शकतो बघा, डेल्टा एच इज इक्वल टू काय लिहू शकतो, डेल्टा यू आणि इथं काय घेऊ शकतो मी, PV2 मायनस काय घेऊ शकतो, PV1 घेऊ शकतो, बरोबर की नाही. पण आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती बेटा, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आयडियल गॅस इक्वेशन मध्ये काय असतं बेटा,
आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पीव्ही इज इक्वल टू काय असतं, एनआरटी असतं, बरोबर आहे की नाही. म्हणून मी काय करू शकतो बघा, डेल्टा एच इज इक्वल टू काय घेऊ शकतो, डेल्टा यू. आता पीव्ही टूच्या जागी मी काय घेणार आहे बेटा, पीव्ही टूच्या जागी मी काय घेणार, एन टू काय घेणार, आरटी, कारण की टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवणार, मायनस काय घेणार, N1, आणि इथे काय घेणार आहे, आरटी घेणार आहे, बरोबर की नाही. सो डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार बेटा, डेल्टा यू प्लस इथे काय येणार आरटी, आणि इथे काय येणार आहे N2 मायनस काय असेल, N1 असेल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, की N2 मायनस N1 ला मी काय लिहू शकतो, डेल्टा एनजी मी घेऊ शकतो बेटा, काय घेऊ शकतो, डेल्टा एनजी मी घेऊ शकतो. आणि आता आपल्याला हे थर्ड इक्वेशन मिळालेलं आहे. आता इथे N2 आपल्याला काय दिलेलं आहे बेटा, नंबर ऑफ काय दिलंय, मोल्स ऑफ प्रोडक्ट गॅसेस, काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ काय दिलंय, प्रोडक्ट गॅसेस दिलंय, गॅसेस आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर की नाही. आणि N1 म्हणजे काय दिलंय बेटा, नंबर ऑफ मोल्स ऑफ काय दिलंय बेटा, रिएक्टंट गॅसेस दिलंय, काय दिलंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट गॅसेस आपण काय करू शकतो इथं बघू शकतो, बरोबर की नाही. ठीक आहे. आणि मग डेल्टा एनजी म्हणजे काय असतं, तर डेल्टा एनजी म्हणजे काय असणार बेटा, N2 मायनस काय असणार आहे, N1 असणार आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायचे, तीन इक्वेशन फार इम्पॉर्टंट असणार बेटा, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. आणि आता याच्यावरच आपण काय करणार आहे, डेल्टा एन जे डेल्टा एन जे आपल्याला दिलेलं आहे ना, तर त्याच्यावरच आपण काय करणार बेटा, डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये काय करणार आहोत, रिलेशनशिप आपल्याला काय करायची आहे, इस्टॅब्लिश करायची आहे, बरोबर की नाही. ठीक आहे. तर त्यासाठी पहिलं एक इक्वेशन आपण घेऊया बघा, जिथे डेल्टा एन जी इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. डेल्टा एन जी इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. तर डेल्टा एन जी जर बेटा 0 असेल, तर डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता, डेल्टा एच इज इक्वल टू काय लिहू शकता, डेल्टा यू तुम्ही लिहू शकता, बरोबर की नाही. ठीक आहे. सेकंड, डेल्टा एनजी जर का बेटा काय असेल बघा, डेल्टा एनजी जर का काय असेल, पॉझिटिव्ह असेल, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेल्टा एच मायनस डेल्टा यू याची व्हॅल्यू सुद्धा काय येणार बेटा, पॉझिटिव्ह येणार. याची व्हॅल्यू सुद्धा काय येईल, पॉझिटिव्ह. आणि याची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह आली, तर डेल्टा एच विल बी ग्रेटर दॅन काय येणार बेटा, डेल्टा यू यायला पाहिजे. आणि थर्ड इक्वेशन आपल्याला आहे बेटा, डेल्टा एन जी जर काय असू शकतं, निगेटिव्ह जर असेल, तर डेल्टा एच मायनस डेल्टा यू ही व्हॅल्यू कशी येणार बेटा, निगेटिव्ह येणार. म्हणजेच इथे काय असणार आहे, डेल्टा एच विल बी लेस दॅन काय असेल, डेल्टा यू असेल. सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे बेटा आपल्याला, की डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं, आर पी काय असणार आहे, डेल्टा एन जे असणार आहे. हे इक्वेशन जर बेटा तुमच्या लक्षात राहिले, तर तुम्हाला यावरचा कोणताही प्रॉब्लेम काय होणार नाही, डिफिकल्ट जाणार नाही. हे आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय. ठीक आहे. हे इक्वेशन जर का तुमच्या लक्षात राहिले, तर डायरेक्ट रिलेशनशिप आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते. ठीक आहे. त्याचे एक दोन प्रश्न पण आपण सॉल्व्ह करणार आहोत, पीवायक्यूज पण आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. हे रिलेशन फार महत्वाचे आहेत स्टुडंट. तुम्ही हे जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय, डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू आर टी डेल्टा एन जी. डेल्टा एन जी 0 असेल, तर याची व्हॅल्यू पण 0 येणार. ह्या केसमध्ये डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असेल. जर सपोज डेल्टा एन जी पॉझिटिव्ह असेल, तर याची पण व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह येईल. म्हणजे डेल्टा एच काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. आणि जर डेल्टा एन जी निगेटिव्ह असेल, तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. म्हणजे डेल्टा एच कमी असेल आणि डेल्टा यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. हे आपल्याला काय करायचंय बेटा, लक्षात ठेवायचंय. आणि यानंतर पुढचा जो आपल्याला स्लाइड बघायचा आहे, त्या स्लाइड मध्ये आपण वर्क डन काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे, चालेल. आपण काय करूया आता, वर्क डन काय असतं ते आपल्याला काय करायचं, स्टडी करायचंय. ठीक आहे. सो लेट अस सी वर्क डन इन अ रिएक्शन. काय बघणार होतो आपण, वर्क डन इन अ रिएक्शन. सो वी नो दॅट, आपल्याला फॉर्म्युला माहिती बेटा, काय फॉर्म्युला, वर्क डनचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, मायनस पी एक्स काय असणार आहे, डेल्टा व्ही. सो ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, at constant pressure, let consider px as a p and delta v is equal to काय असणार आहे, v2 मायनस काय असेल, v1 असेल. सो देअरफॉर w इज इक्वल टू काय येणार बेटा, मायनस पी, आणि ते काय येणार, v2 मायनस v1. मग मी याला सिम्प्लिफाईड करून कसं लिहू शकतो बेटा, मायनस पी v2 मायनस मायनस प्लस होईल पी v1, बरोबर की नाही. मग मी याला काय लिहू शकतो, मायनस n2 rt, बरोबर की नाही. आणि प्लस काय लिहू शकतो, n1 rt. काय कॉमन येणार बेटा इथं, काय कॉमन येणार सांगा, मायनस आरटी जर का आपण कॉमन घेतलं, तर N2 मायनस काय येणार आहे, इथं N1 येणार आहे. आणि W इज इक्वल टू काय येणार, मायनस आर टी डेल्टा एन जी. डेल्टा एन जी काय असतं, हे मी मागच्याच पॉईंटमध्ये, मागच्या स्लाइड मध्ये आपण काय केलंय, स्टडी केलंय. इथं सुद्धा लक्षात घ्यायचंय बेटा तुम्हाला, इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचंय बघा, जर का डेल्टा एन जी जर का 0 असेल, तर वर्क डन सुद्धा काय असणार बेटा, 0 असणार आहे. जर डेल्टा एन जी काय असेल बेटा, निगेटिव्ह असेल, तर वर्क डन मात्र कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि डेल्टा एन जी जर का काय असेल बेटा, पॉझिटिव्ह असेल, तर वर्क डन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर्क जर पॉझिटिव्ह असेल तर सिस्टीम वर वर्क होत असतं, आणि जर वर्क निगेटिव्ह असेल तर सिस्टीम
काय करत असते, वर्क करत असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सगळेजण काय करणार आहेत, लक्षात ठेवणार आहेत. ठीक आहे, चालेल. हा जो फॅक्ट आहे ना, जरा हा बॉक्सवर थोडंसं काय करायचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, तर स्टुडंट आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय केलंय ना, की डेल्टा एच काय असतं, डेल्टा यू आणि पी डेल्टा व्ही सोबत डेल्टा एन जी सोबत त्याचं काय रिलेशन असतं ते आपण बघितलंय आणि वर्क डन सुद्धा आपण बघितलंय. आता आपण काय करणार आहोत, यावरचे एमसीक्यूज पण आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करायची आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस करून काय करायचंय, लक्षात ठेवायचे. जे मी फॉर्म्युले तुम्हाला काय केलेले आहेत, लिहून दिलेले आहेत, यावर न्यूमेरिकल बेस तर प्रॉब्लेम येतातच, पण ह्याची जे रिलेशन आपण इथे इस्टॅब्लिश केले ना बेटा, हे रिलेशन सुद्धा ते एक्सप्लेन करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात, किंवा ते विचारले जातात तुम्हाला, काय रिलेशन आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये. कधी कधी तर तुम्हाला डायरेक्टली असं विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन हॅज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. तर तुम्हाला काय शोधायचं आहे तिथे बेटा, काय शोधायचं असतं तिथं, तुम्हाला शोधायचं असतं काय, डेल्टा एन जी शोधायचं असतो, बरोबर की नाही. त्यामुळे तुमचं काम बरंचसं ओके होतं. आणि आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत पीवायक्यूज. 3 प्रकारचे पीवायक्यूज आपण सॉल्व्ह करणार आहोत बेटा. सर्वात पहिला पीवायक्यू आपल्याला दिलेला आहे, काय दिलेला आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा यू. डेल्टा एच आणि डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे, कोणत्या दिलेल्या रिएक्शनसाठी, बरोबर की ही रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. कधी काय करायचं बेटा, डेल्टा एच मायनस डेल्टा यू इक्वेशन लगेच लिहून घेणार आहोत आपण. ठीक आहे, डेल्टा एच मायनस डेल्टा यू. सांगा डेल्टा एच मायनस डेल्टा यू काय असतं बेटा, काय असतं, आर टी डेल्टा एन जी. हे इक्वेशन आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत, बरोबर की नाही. सर्वात अगोदर आपण कॅल्क्युलेट करूया डेल्टा एन जी म्हणजेच काय, एन टू मायनस एन वन. सांगा बेटा एन टू काय, गॅसेस घ्यायचे आपल्याला. किती गॅसेस प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, 2. त्याचे मोल्स किती आहेत, 2. आणि रिएक्टंट गॅसेसचे मोल्स किती आहेत, 3 आणि 1 4. बरोबर आहे, म्हणजे किती आले स्टुडंट, -2. आपल्याला डेल्टा एन जी किती मिळाला बेटा, डेल्टा एन जी किती मिळाला बेटा, -2 मिळाला आपल्याला. आता आपण काय करूया, डेल्टा एच मायनस डेल्टा यू आर टी, आणि इथं काय लिहूया, -2. आणि मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, -2 आर टी. आणि मला वाटतं आपल्याला याचा आन्सर मिळालेला आहे. याचा आन्सर काय असेल बेटा, डी असेल. हो, हा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल. सुरुवातीला हे प्रॉब्लेम अवघड वाटले असतील तुम्हाला, पण आता एकदम इझी झालंय. डेल्टा एच मायनस डेल्टा यू काढण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आर टी तसंच राहणार आहे, फक्त एनजी ची व्हॅल्यू त्या आर टी समोर लिहायची आहे. होप तुम्हाला समजलं असेल. चला पुढच्या न्यूमेरिकलकडे जाऊया बेटा आपण. पुढच्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय केलं आहे, व्हॉट इज द वर्क डन ऍट 300 केल्विन फॉर दी रिएक्शन असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे बेटा, काय दिलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. मग टेम्परेचर किती दिलेलं आहे, 300 केल्विन, बरोबर की नाही. आपण डेल्टा एन जी पण काढून घेऊया बेटा. काय असतं, एन टू मायनस काय असणार आहे, एन वन. एन टू आपल्याकडे किती बेटा, 1. आणि हे 1 प्लस हाफ म्हणजे काय येणार, -1.5. म्हणजेच काय येणार बेटा, -0.5. याला मी मायनस हाफ सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो. आपल्याला डेल्टा एन जी मिळाला बेटा, मिळाला आहे. आता आपल्याकडे वर्कचा फॉर्म्युला आहे, डब्ल्यू इज इक्वल टू, आताच आपण डिराईव्ह केला होता, मायनस आर टी. आणि इथं काय घेतोय आपण, डेल्टा एन जी घेतोय. काय घेतोय, डेल्टा एन जी. मायनस आर ची व्हॅल्यू आपण किती घेतोय बेटा, 25/3. टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे 300 केल्विन. आणि काय घेणार बेटा आपण, मायनस हाफ घेणार. काय घेणार, मायनस हाफ, बरोबर की नाही. ठीक आहे, मग काय येणार बेटा इथं, आपण जर का याला जर का डिवाइड केलं, हे मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. किती येणार, 150. आणि 150 ला जर का आपण काय केलं, 3 ने डिवाइड केलं तर किती येणार बेटा, 50 येणार. आणि मग किती येणार, 1250 काय येणार बेटा, जूल. तर एक अप्रॉक्सिमेट वर्कची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, पॉझिटिव्ह 1250, म्हणजे 1250 जूल. आणि त्याच्याशी रिलेटेड असलेला आन्सर आपल्याकडे आहे 1247 जूल. थोडंफार मागे पुढे इथं होऊ शकते, एक प्रिसाइज व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, कारण याच्या आसपास दुसरी कोणती व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. वर्क डन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, कारण डेल्टा एन जी काय आहे, निगेटिव्ह आहे. चालेल, पुढचा आणि शेवटचा न्यूमेरिकल आपल्याला बघायचा आहे. काय दिलेलं आहे बेटा आपल्याला इथं बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर दी फॉलोइंग रिएक्शन ऍट 298 केल्विन. इथं आरटी डेल्टा एनजीच्या फॉर्म मध्ये नाही काढायचं आपल्याला, किलो जूलच्या फॉर्म मध्ये काढायचंय. फॉर्म्युला तोच असणार आहे बेटा, फॉर्म्युला तोच असणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे बघा, डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं बेटा, आर टी डेल्टा काय असणार आहे, एनजी असणार, बरोबर की नाही. ठीक आहे, चालेल. आता आपण काय करूया, अगोदर डेल्टा एनजी फाइंड आउट करून घेऊया. डेल्टा एनजी म्हणजे काय, एन टू मायनस काय असणार आहे, एन वन. एन टू किती आहे, लिक्विड आपल्याला घ्यायचं नाहीये, मग एन टू किती आहे आपल्याकडे, 2. आणि हे किती असणार आहे, किती असणार आहे, 2. हे 1 and 5/2 म्हणजेच किती येणार, 7 बाय काय येणार, 2 येणार. म्हणजे 4 - 3/2 येणार, बरोबर की नाही. 4 - 7, ओके सॉरी 4 - 7/2 म्हणजेच किती येणार, -3/2 येणार बेटा. किती येणार, -3/2 येणार. ओके, चालेल. मग आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करायची आहे याच्यामध्ये. डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू किती आहे सांगा, किती दिली आपल्याला, आरची व्हॅल्यू काय घेणार, 25/3 इंटू टेम्परेचर किती आहे, 298 इंटू डेल्टा एनजी ची व्हॅल्यू काय आहे बेटा, -3 काय दिलेलं आपल्याला, 2 दिलेलं आहे, -3/2. हे काय होणार बेटा, कॅन्सल होणार, बरोबर की नाही. आणि याचं जर डिव्हिजन आपण केलं तर किती येतं याचं डिव्हिजन, बरोबर आहे, 149, बरोबर आहे की नाही. सो 25 इंटू 149 इंटू किती येणार बेटा, -1 येणार. आणि याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 25 9 225, 25 4 100, 100 and 22 122,
12 आले, 25 1 जार 25 प्लस 12 किती येणार आहे 37. काय येणार बेटा जूल, परंतु आपल्याला आन्सर किलो जूल मध्ये दिलेला आहे. आपण 3 डिजिट इकडे येऊया, बरोबर की नाही, 3 डिजिट इकडे येऊ आपण, आणि मग आपलं जे आन्सर असेल ते किती असणार आहे -3.725 किलो जूल. आणि आपल्याला आन्सर मिळतंय किती, मिळतंय सी ऑप्शन याचा येणार -3.7 किलो जूल. तर अतिशय सोपा आहे स्टुडंट, आणि आजच्या या व्हिडिओमुळे तुमचा जो एन्थॅल्पी डेल्टा यू आणि डेल्टा एनजीचा जो कॉन्सेप्ट ना क्लिअर झालाय. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा एन्थॅल्पीशी रिलेटेड असलेले जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहेत ना, एन्थॅल्पीशी रिलेटेड असलेले जो काही फर्स्ट लॉचा आपण म्हणतो ना कॉन्स्टंट प्रेशरचा, तो एकदम क्लिअर झालेला आहे स्टुडंट. याच्यावर कोणतेही जरी प्रश्न तुम्हाला आले तर तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे आर एस केमिस्ट्री सोल्युशन, जे की एमएसटी सीईटीची तयारी, केमिस्ट्रीची तयारी पूर्ण मराठीमध्ये करून घेणारं महाराष्ट्रातील एकमेव चॅनल असू शकतं, बरोबर की नाही. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.